पहा विद्यार्थी मित्रांनो, तर आता हे अशा प्रकारचं थोडस वेगळं गणित आहे. असं जर करता आलं तर कसं एक सामायिक समीकरण पद्धतीने कसं गणित सोडवायचं ते पाहू आपण. x अधिक y वजा 8 भागिले 2 बरोबर x अधिक 2y वजा 14 भागिले 3 बरोबर 3x वजा y भागिले 4. तर हे थोडस एक वेगळ्या पद्धतीचं गणित आहे. तर हे गणित आहे सराव संच 1.3 मधला आहे. परंतु मी तुमचा जास्तीत जास्त सराव कसा होईल, उदाहरण कसे आपल्याला पाहता येईल यासाठी मी काय करतो 1.1 प्रमाणे या गणिताला आपण सोडू. तर मित्र थोडस लक्ष द्या. तर पहा, तर सुरुवातीला काय करायचं या गणिताला, याचा आणि ह्या गणिताची अगोदर पेअर करून घ्यायची, जोडी करून घ्यायची. x अधिक y वजा 8 भागिले 2 बरोबर x अधिक 2y वजा 14 भागिले 3. ओके, तर याला काय करायचं, एक नंबर द्यायचं, समीकरण नंबर 1. त्यानंतर पहा x अधिक y वजा 8 भागिले 2 इक्वल टू 3x वजा y भागिले 4. या समीकरणाला 2 नंबर द्यायचे. तर मित्र आता आपण काय करायचं, सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे याचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा. समीकरण 1 ला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं आहे. ओके, तर मग आपल्याला काय करावं लागेल, आता हे समीकरण दिसते तुम्हाला. ओके, हे बरोबर चिन्हाचे आहे. इकडे हे 3 भागाकारात आहेत. याचा आणि या संख्येचा तिरकस गुणाकार करायचा, या संख्येचा आणि या संख्येचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा. म्हणून करायचं इथं असे 3 लिहायचे. ओके, तर ही संख्या आहे ती ब्रॅकेट मध्ये लिहायची कंसामध्ये x अधिक y वजा 8. ओके, अशा पद्धतीनं. त्यानंतर इक्वल टू, आता हे 2 जे आहेत इकडे काय होतील, गुणाकारामध्ये जातील ह्या संख्येला. ओके, तर पहा मग समीकरण आपल्याला मिळेल 2 कंसात x अधिक 2y वजा 14 अशा पद्धतीने. मग आता याला आपण सरळ रूप देऊन घेऊ. 3x अधिक 3y त्यानंतर वजा 8 त्रिक 24 हे बरोबर. त्यानंतर 2x अधिक 2 4y वजा 14 2 28. ओके, आता मग काय होईल, याला आपण काय करायचं, आता स्वरूप पद्धती आहेत, स्वरूप पदे अनुज लक्ष द्या, इकडे स्वरूप पदे आहेत ते इकडं सोडून घ्यायचे. 3x. ओके, स्वरूप पद कोणकोणते आहेत, बरोबर चिन्हाच्या इकडे किती आहेत, 2x आहेत, इथं 3x आहेत, इथं 2x आहेत. याला इकडे आणून घ्यायचं. बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यानंतर काय होतील, इथं प्लस आहे ना, तर हे इकडे आल्यानंतर -2x झाले. ओके, त्याच्यानंतर अजून काय आहे का, हे 3y आहे. आता 3y आहे. ओके, आता इथं 4y आहे. याला बरोबर चिन्हाच्या इकडे आणल्यानंतर वजा 4y झाले. ओके, त्यानंतर इक्वल टू, आता इक्वल टूच्या इकडे किती आहेत, वजा 28 आहे. ओके, आणि ह्या बरोबर चिन्हाच्या इकडे किती आहेत, -24 आहेत. त्याला तिकडे घेऊन गेल्यानंतर काय होतात, +24 होतात. ओके, तर पहा याला सरळ रूप देऊन घ्या. मग आता काय होईल या ठिकाणी बघा, आता याचं सरळ रूप काय होतं, हे 3x मधून 2x गेले, किती राहिले, फक्त x राहिले. मोठी संख्या कोणती आहे, 3x आहे. याचं प्लस चिन्ह आहे. ओके, 3x मधून 2x गेले, फक्त x राहिले. त्यानंतर अधिक 3y लक्षात, वजा 4y. वजा 4y ही संख्या कशी आहे, मोठी आहे, त्याच्यामुळे वजाचं संख्याचं चिन्ह द्यायचं. 4y मधून 3y गेले, फक्त y राहिले. ओके, पहा आता या ठिकाणी हे वजा 28 आहेत, मोठी संख्या आहे. 28 मधून 24 गेले, किती राहतात, वजा 4 राहतात. ओके, आता याला झालं सरळ रूप झालं. याला किती नंबर द्यायचा, 3 नंबर द्यायचा, रोमन नंबर मध्ये द्यायचा. त्यानंतर आता पहा दुसरं समीकरण आपलं कोणतं आहे, पहा आता हे आहे. ओके, आता ह्या समीकरणाला आपण काय करू, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण करून घेऊ. मग आता काय होईल या ठिकाणी बघा, आता 4. ओके, x अधिक y वजा 8 त्यानंतर इक्वल टू, आता हे 2 त्याच्यानंतर हा ब्रॅकेट 3x वजा y. ओके, अशा पद्धतीने. आता इथं थोडस जागा कमी असल्यामुळे मी काय करेन, इकडे मांडतो या ठिकाणी, म्हणजे आपल्याला सविस्तर असं दिसायला लागेल. पहा याला गुणाकार करून घ्या. 4x त्यानंतर 4x अधिक 4y त्यानंतर वजा
8 चौक 32 बरोबर चिन्हाला बरोबर 3 दोन्ही 6 1 वजा 2y अशा पद्धतीने. मग आता या ठिकाणी काय करायचं मित्र, स्वरूप पद एकत्र मांडायचे. 4x आहे, 4x ला 4x मांडायचं 4x. त्यानंतर x चं पद कोणतं आहे, बरोबर चिन्हाच्या इकडे आहे, त्याला इकडे आणायचं, बरोबर चिन्ह आहे ते वजा 6x झाली. ओके. त्याच्यानंतर अधिक 4y आहे, अधिक 4y. त्यानंतर काय होईल, इकडे वजा 2y आहे, बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यानंतर काय होतात, बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यानंतर मायनस आहेत, अधिक होतात 2y. ओके. त्यानंतर आता इकडं हे 32 आहेत. ओके. तर या 32 ला काय करायचं, बरोबर चिन्हाच्या इकडं घेऊन जायचं. ओके. काय झालं ते 32 मायनस ते प्लस झालेले आहे. मग आता पहा, आता ह्याचं जे आहे बेरीज वजा बाकी जे होते ते करून घ्यायचे. 6x वजा 6x मधून 4x गेले, किती राहिले, वजा 2x. त्यानंतर आता बघा हे 4 आणि 2 किती झालेले आहेत, प्लस 6y झालेले आहेत. ओके. ते 32 ला 32, याला किती नंबर देऊ आपण, 4 नंबर देऊन देऊ, कारण इथं आपण 3 नंबर दिलेला आहे, याला आपण 4 नंबर देऊन देऊ. आता पहा मित्र, आपल्याला 3 नंबर समीकरण हे मिळालेलं आहे, त्याच्यानंतर 4 नंबर समीकरण हे मिळालेलं आहे. ओके. तर बघा इथं x चा सहगुणक 1 आहे, इथं y चा सहगुणक 1 आहे, त्यानंतर इथं वजा 2 आहे, इथं फक्त 6y आहे. मग आपण काय करू, याला जर 2 न भागलं, ओके, या समीकरणाला जर 2 न भागलं तर काय होईल, इथं फक्त 1 येईल. ओके. आणि मग तेव्हा आपल्याला काय करता येईल, याचं बेरीज करून घेता येईल. म्हणून समीकरण याला काय करू, डिवाइड करून घेऊ. डिवाइड बोथ साइड बाय 2. 2 ना आपण भागून घेतो. मग आता 2 न भागल्यावर काय येते, 2x भागिले 2 अधिक 6y भागिले 2 बरोबर 32 भागिले 2. ओके. बे एक बे बे एक बे बे एक बे बे त्रिक 6. त्यानंतर बे एक बे किती उरले, 2 सकम 12. ओके. आता मिळालेले समीकरण आपण लिहून घेऊ. फक्त x वजा 1, इथं काय राहिलं 3y. ओके. इथं काय राहिलं 16 राहिलं. ओके. याला सोपं रूप आपण दिलेलं आहे. ओके. तर आता पहा, तर आपण इथं याला 4 नंबर द्यायच्या ऐवजी याला आपण नंबर देऊन इथं डिवाइड करून घेतलेला, याला इथं 4 नंबर आपण देऊन घेऊ. मग आता पहा, इथं x आहे, इथं x आहे, या दोघांचे आपल्याला काय करायचं, ऍडिंग करून घेऊ. ऍडिंग इक्वेशन किती, 3 and 4. ओके. 3 and 4. 3 इक्वेशन कोणता आहे, x वजा y बरोबर वजा 4. त्यानंतर चौथं इक्वेशन कोणतं आहे, वजा x अधिक 3y बरोबर 16. ओके. प्लस आणि मायनस कॅन्सल झाली. ओके. आता बघा या ठिकाणी 3y मधून अधिक 3y मधून 1y गेला, फक्त राहिला 2y. ओके. मग आता 16 मधून 4 गेले, किती राहतात, 12 राहतात. कोणते 12, प्लस 12 राहतात. y बरोबर 12 छेद हे 2 इकडे आले, बे एक बे बे सकम 12. y ची किंमत किती मिळाली आपल्याला, 6 मिळाली. ओके. तर मग आता ही किंमत काय करायची, आपण पुट करायची. ओके. पुट करायची. थोडस जागेचा अभाव असल्यामुळे आपण थोडस शॉर्ट लिहू. आपण पुट y बरोबर 6 इन इक्वेशन किती मध्ये ठेवू आपण, 4 मध्ये ठेवू. ओके. कोणत्या मध्ये ठेवू शकता, 3 मध्ये सुद्धा ठेवू शकता, 3 मध्ये ठेवा. ओके. 3 इक्वेशन कोणतं आहे आपलं, x वजा y बरोबर वजा 4. x ची किंमत वजा y ची किंमत 6 आहे, वजा 4. ओके. मग x बरोबर वजा 4, हे वजा 6 आहे, हे वजा 6 बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यावर प्लस 6 झाले. ओके. x बरोबर 6 मधून 4 गेले, काय किती राहतात, 2 राहतात. मग x ची किंमत किती आली, 2 आलेली आहे. मग आपण इथं सोल्युशन काय लिहायचं, इथं लिहायचं असं 3 डॉट करून x, y बरोबर x ची किंमत 2 आहे, y ची किंमत किती आहे, 6 आहे. इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. अशा पद्धतीनं मित्र हे गणित इथं संपलेलं आहे.
2 आणि 6 राईट, 2 आणि 6 आपल्या किमती आलेल्या आहेत. तर हे तुम्ही लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या.